सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यामधून अटक। ठाण्याच्या कासार वडवली भागातून हल्लेखोराला अटक। गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई। ठाण्यातल्या लेबर कॅम्पमधील कारवाईचा व्हिडिओ TV9च्या हाती। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी। मोहम्मद आलियान या आरोपीनं सैफवर हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा। पकडले जाण्याच्या भीतीनं आरोपीनं स्वतःचं नाव विजय दास सांगितलं, पोलिसांची माहिती। 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत सैफच्या हल्लेखोराला अटक केली। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता। लेबर कॅम्पच्या मागे असणाऱ्या जंगलामध्ये आरोपी लपून बसला होता। चेंबूरमध्ये आरोपी मोहम्मद आलियानची पोलिसांकडून चौकशी। चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणलं। खार पोलीस ठाण्यामध्ये आरोपीची चौकशी सुरू। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी सकाळी 9 वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद। सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात पोलीस माहिती देणार। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीमध्ये सुधारणा। सैफ अली खानला उद्या डिस्चार्ज मिळणार। मुंबई पोलीस सैफचा जबाब नोंदवणार। करीना कपूरनं मुंबई पोलिसांना सांगितला थरारक घटनाक्रम। घरी शिरलेल्या चोरानं सैफ नव्हे तर त्याच्या मुलावरच हल्ल्याचा डाव आखला होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंना भोवलं। पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कट। पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदादांकडे। बीडचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी मीच अजितदादांना विनंती केली होती। दादांनी जबाबदारी स्वीकारली याचा मला आनंद। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत अजित पवारांचं अभिनंदन। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद ही अतिशय आनंदाची बाब। अजितदादांना बीडचं राजकारण चांगलं माहीत। दादा कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत। सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। मंत्री धनंजय मुंडे शिर्डीमध्ये दाखल। राष्ट्रवादीच्या शिबिराला धनंजय मुंडे उपस्थित राहणार। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडेच। मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही तर उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणार। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महाडमध्ये राडा। भरत गोगावलेंना डावलल्यानं शिवसैनिक संतप्त। शिवसैनिकांकडून मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शनं। देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी। आशिष जयस्वाल सहपालकमंत्री असणार तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रीपदी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी होणार। देशमुख कुटुंबीय मस्सा चौकवरून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना। मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही। आम्हाला कुणबी आरक्षण नको। भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य। पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार। निवडणूक आयोगानं माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा। एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा। संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यामध्ये टाकले। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले। टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वं वर्ष। 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉनला सुरुवात। टाटा मुंबई मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची उपस्थिती। मुंबईसह महाराष्ट्रामधील अनेक IPS, IAS अधिकाऱ्यांचाही फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग। 10वी-12वीच्या हॉल तिकिटावरील जात प्रवर्गाचा उल्लेख रद्द। बोर्डाकडून दिली गिरी व्यक्त। विद्यार्थ्यांना 23 तारखेला नव्यानं हॉल तिकीट मिळणार। मुंबईत बेस्टची वीज 15% महागणार। वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल। टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी पुढील वर्षापासून दरवाढ करणार। मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा आज 50वा वर्धापन दिन। वानखेडेवर सुवर्ण महोत्सव सोहळ्याचं आयोजन।